आपल्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. भाऊ, तुमचा आज वाढदिवस आहे, त्याबद्दल तुम्हाला एबीपी माझाच्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. मोठ्या संख्येने सकाळपासून कार्यकर्ते भेटायला येतात. काय सांगतात ते कार्यकर्ते? एकतर मी एबीपी माझाचं आणि आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो की एबीपी समूहाच्या वतीनं मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपलं मनापासून ऋणी आहे. जनरली मी माझा वाढदिवस कधी साजरा करत नाही, कारण वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनामधली ती एक वैयक्तिक कौटुंबिक बाब असते. पण आज गेले 15 दिवस झालं सगळे कार्यकर्त्यांचा एवढा आग्रह होता की तुमचा वाढदिवस आम्ही करणार आहे आणि तुम्हाला यावंच लागेल, आणि म्हणून आज पूर्णपणे लोकांसाठी माझा वाढदिवस हा जनतेचा वाढदिवस आहे असं पद्धतीनं आज आम्ही एकत्रित आलेलो आहे. खूप मोठ्या संख्येनं आज इथं आलीत लोक. आता संध्याकाळी परत इंदापूरला पण एक कार्यक्रम लोकांनी ठेवलेला आहे. एकंदरीत लोकांचं प्रेम आहे, लोकांचा विश्वास आहे, लोकांची श्रद्धा आहे आणि लोकांचा आशीर्वाद आहे. मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये हा खूप महत्त्वाची बाब आहे, कारण कार्यकर्ता म्हणून काम करताना जनतेचं पाठबळ हे अधिक महत्त्वाचं असतं. आपल्याकडे काय आहे आणि आपण काय मिळवलं त्यापेक्षा जनमानस आपल्याबद्दल काय आहे आणि जनता आपल्याबरोबर काय म्हणते आणि आपल्याबरोबर आहे का, हे सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना खूप महत्त्वाचं असतं. आणि ते सुदैवानं ह्या तालुक्यामध्ये 1952 पासून गेल्या 6-7 पिढ्यापासून सातत्यानं आम्ही काम करतोय. कैलासवासी भाऊंनी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं, राज्याचं नेतृत्व केलं. पार्लमेंटमध्ये सुद्धा आमचे काका 2-3 वेळा खासदार म्हणून गेले, राज्यात मंत्री झाले. मलाही 95 ते 2014 पर्यंत लोकांनी खूप प्रेम दिलं. ठीक आहे, 1-2 निवडणुकीला इकडे तिकडे काय झालं असेल, थोडंफार काही किरकोळ मार्जिन कमी पडलं असेल, पण लोकांची नाळ आपली मानल्या गेलेली आहे आणि एक आनंद वाटतो की लोक आपल्याबरोबर आहेत, हक्काने येतात, भेटतात. मुक्त लोकशाही आहे, कुणाचा दबाव नाही, कुणाची दादागिरी नाही, कुणाचा दमबाजी नाही, मोकळं आहे सगळं हे. आणि लोकशाहीमध्ये हेच अभिप्रेत असतं, तेव्हा माणसं मोकळे मनानं आपल्याबरोबर राहतात. दबावाचं राजकारण किंवा हिटलरशाही टिकली नाही, तर लोकशाहीमध्ये लोकांना काय वाटतं, लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे, ही जाणून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहेत. म्हणून लोकांचं प्रेम खूप मिळालं, आजही मिळालं, भविष्यातही मिळेल आणि पुढची वाटचाल होईल. दुसरीकडे भाऊ, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते भेटायला येत आहेत. 2-3 महिन्यात विधानसभा आहेत पुढच्या काही दिवसांत. त्या अनुषंगाने काय सांगतात ते? कारण इंदापूरची चर्चा बरीच होऊ लागली. आम्ही बघतोय गेले महिना झालं महाराष्ट्रात 288 विधानसभा आहेत, पण सातत्यानं चर्चा होती ती इंदापूरचीच होती. म्हणजे साधारणतः एक हॉट सीट म्हणून ह्या मतदारसंघात पाहिलं जातं काय, असं एक चित्र वाटायला लागलेलं आहे. साहजिक आहे, आमच्याकडचा तालुक्यातला कार्यकर्ता मतदार अत्यंत जागरूक आहे आणि प्रगल्भ लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे, मतदार आहे. तो असं कधी कुठल्या लाटेत म्हणा, तो कधी असा कुठल्या ह्याच्यात म्हणा, तो वाहत जात नाही. तो विचारानं सगळी गोष्ट करतो आणि म्हणून त्यांच्या काय भावना आहेत त्या गेले महिना झालं मी जाणून घेतोय. गावोगाव फिरतोय, जिल्हा परिषद गट वाईज बैठका होत आहे, जनता दरबार होतोय, लोकांच्या भावना समजून घेतोय. लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि त्या तीव्र ह्यासाठी आहेत की लोकसभाच्या निवडणुका म्हणले की आमचे कार्यकर्ते सगळे खूप चांगले इतर पक्षांना वाटतं, आणि एकदा लोकसभा झाली की आम्ही खूप वाईट. हे असं एका निवडणुकीला नाही, असं 6 निवडणुकीला झालंय. 2004ला आम्ही पवार साहेबाला मदत केली, 3 महिन्यात लगेच आमच्या विरोधात वातावरण. 2009ला आम्ही सुप्रियाताई पहिल्यांदा उभा राहिल्या, त्यांना मनापासून मदत केली आम्ही. त्यावेळी 3.5 लाख मतांनी ते निवडून आल्या की लगेच 2 महिन्यात तर आमच्या विरुद्ध बंडखोरीच, आणि त्यांना पक्षातनं काढून टाकलं. पराभूत झाला की लगेच जिल्हा परिषदचा अध्यक्ष, की परत 14ला आम्ही इलेक्शन तर अटीतटीच इलेक्शन होतं. 14ला महादेव जानकर उभा राहिले होते, आघाडीचा धर्म आम्ही पाळला. तशाही परिस्थितीमध्ये 57,000 मतांनी सुप्रियाताईंना निवडून आलं. इंदापूर तालुक्यात त्यावेळेस 22 का 27,000 मताचं लीड होतं. 19ला पुन्हा आमच्या विरुद्ध, 14ला परत आमच्या विरुद्ध विधानसभा झाली, 19ला लोकसभा लागली, परत आम्ही सुप्रियाताईंचं काम केलं. त्यावेळेस म्हणले आता विधानसभेला आम्ही मदत करू. 3 महिन्यात पुन्हा विधानसभेला आम्हाला डावलल्या गेलं, झालं. परत 24 आली. आता आम्ही म्हणलं ही जागा भारतीय जनता पक्षाला राहील 24ला लोकसभेला. तशी तयारी चालू होती गेले 3-4 महिन्यापासून. अजितदादा आले इकडं,
महायुतीमध्ये ठीक आहे, आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे, कुणाला बरोबर घ्यायचं आणि हे करायचं, त्यात आपण काय एवढे मोठे नेते आपण नाही. ते आल्यानंतर परत ही जागा त्यांना सुटली, परत आम्ही आता त्यांचं काम करायचं, केलं प्रामाणिकपणे काम. आता आली विधानसभा, आता म्हणतात सिटिंग आमदाराला जागा सोडायची, असं म्हणणं झालंय. नाही अशी चर्चा म्हणतात. आता जागा सिटिंग आमदाराला जाईल का, आम्हाला मिळेल का, आणखीन काय होईल ह्याची काय आम्हाला कुठल्या गोष्टीची कल्पना नाही. त्यामुळे साहजिकच आहे की कार्यकर्त्यांच्या मध्ये एक अनरेस्ट तयार झालेला आहे. लोकांना असं वाटतं की हे काय चाललंय, हे काहीतरी एक स्टेबल राजकीय काही निर्णय व्हायला पाहिजे ना, एक स्थिरता पाहिजे राजकारणामध्ये. सांगतो हा, प्रत्येक निवडणुकीला जर वेगळा फॉर्म्युला जर होत असेल किंवा काय होत असेल चर्चा, तर ती लोकांना आवडत नाही, मी खरं सांगतो तुम्हाला. म्हणून मग आम्ही आता ह्या सगळ्या ज्या चाललेल्या ज्या घडामोडी आहेत सगळ्या, हे आमच्या नेत्यांच्यापर्यंत पण जात आहेत, केंद्रीय नेतृत्वाला पण आम्ही ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. आम्ही आमच्या राज्याच्या अध्यक्षांना, आमचे नेते देवेंद्रजी आहेत, त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही टाकलेल्या आहेत. बघू आता पुढे काय होतंय. याचं तुम्ही असं म्हणताय की आम्ही लोकसभेला चालतो पण विधानसभेला चालत नाही, याचं काय अनालिसिस केलंय का? नाही, त्याचं ॲनालिसिस म्हणजे मी करण्यापेक्षा लोक जे ॲनालिसिस करायला लागलेत आता. आमचा तालुका राजकीय दृष्ट्या इतका जागरूक आहे, घराघरामध्ये राजकीय परिवर्तन करणारी आमच्याकडे कार्यकर्त्याची फळी आहे. तो खूप ॲनालिसिस करतो ह्या सगळ्या गोष्टीचं. मग त्यांना असं वाटतं की आपल्याला टार्गेट केलं जातंय का विधानसभेला. मग समजा जर आम्ही माणसं योग्य नाही, मग लोकसभेला कशी चालतात, विधानसभेला का चालत नाही सांगा तुम्ही. पण असं आहे का, एक आमचं दुर्दैव म्हणा, अगोदर लोकसभा होती नंतर विधानसभा होती. हा, 99ला काय झालं, 99ला लोकसभा आणि विधानसभा बरोबरच झाली. त्यावेळेस पवारसाहेब माझ्या विरुद्ध उभा होते, म्हणजे लोकसभेला होते, मी विधानसभेचा कॅन्डिडेट होतो. रामकृष्ण मोरे त्यांच्या विरुद्ध लोकसभेला होते. तर त्यावेळेस पवारसाहेबांना लीड बसलं 16 का 17 हजार मताचं, आणि मला 27,000 मताचं लीड बसलं. तर दोन्ही निवडणूक एकत्र झाल्यानंतर मात्र मतदान व्यवस्थित झालं, एकाच दिवशी मतदान होतं. पण त्याच्यानंतर पुढं असं होत गेलं, अगोदर लोकसभा मग विधानसभा, अगोदर लोकसभा मग विधानसभा, आणि मग ह्याच्यातून काही गोष्टी अशा निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्याबद्दलची एक शासनता म्हणा किंवा नाराजी म्हणा ही कार्यकर्त्यामध्ये, मतदारांच्या मध्ये आहे. तुम्ही आता मगाशी बोलताना असं म्हटलं की ह्या चर्चा आहेत, विद्यमान आमदार आहेत त्यांनाच तिकीट दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. पण मग हर्षवर्धन पाटील असं देखील बोललं जाते की तुतारीकडून लढणार, तुतारीचे नेते संपर्कात, असं काही खरंच आहे का? नाही, असे तुतारीकडून तुम्हाला कुठे संपर्क साधलाय का शरद पवार? असं अजून कुठल्याच न महाविकास आघाडीची जागा वाटप झालंय नाही, न महायुतीचं जागा वाटप झालेलं नाही. ह्या सगळ्या चर्चा आहेत. त्यामुळे आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जी काही इथली भूमिका आहे, आणि सगळेच आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते सुद्धा बारकाईने ह्या मतदारसंघात काय चाललंय, रोज काय घडामोडी चाललेल्या आहेत, काय हालचाली चाललेल्या आहेत, हे तुम्ही पण सातत्यानं म्हणताय, मीडियाचे लोक सुद्धा, आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते सुद्धा हे ऑब्झर्व करतायत. मला असं वाटतं अजून कुठला ह्याच्याबद्दलचा निर्णय अंतिम झालेला नाही. पण आता ह्या तालुक्यातले आमच्याच महायुतीमधले जे काही आमचे मित्रपक्ष आहेत ते सांगतायत की सगळ्या महाराष्ट्रामध्ये सिटिंग आमदाराला जागा सुटणार, असं 2-3 दिवसापासून म्हणतात कोण कोण लोक सांगतात. तर मला काही ह्याच्यातली काही कोणी कल्पना दिलेली नाही. एक दुसरा मुद्दा असा आहे की शेवटी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी चर्चा झाली होती ती वारंवार पुन्हा पुन्हा मी ती सांगणार नाही, पण त्यावेळेस आता नेत्यांना त्याचा फायनल कॉल घ्यावा लागेल. हर्षवर्धन पाटलांच्या मनात काय, माझ्या मनात काय हे विचारण्यापेक्षा शेवटी माझ्या एकट्या मनावर काय चालत नाही. लोकशाही माझ्या मनावर चालायची असली तर मग ती हुकुमशाही होईल. लोकशाही चालती ही जनतेच्या मनात काय, जनतेच्या मनात काय विचार आहे. आणि कुठलाही राजकीय पक्ष, कुठलीही महायुती, कुठलीही महाविकास आघाडी आणि कुठलाही पक्ष, भले तो प्रादेशिक असो नाहीतर राष्ट्रीय पक्ष असो, तो जनतेच्या मनात काय चाललंय ह्याचा अभ्यास करून जो अचूक निर्णय घेतो तो निर्णय योग्य ठरतो. त्यामुळे आता वरिष्ठांनी ठरवावं. शेवटचे 2 प्रश्न विचारतो मी. मगाचा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो, तुम्हाला तुतारीकडून किंवा शरद पवार गटाकडून संपर्क साधण्यात आलेला आहे का?
नाही, मला काय कोणाचा संपर्क कोणी साधला गेलेला नाही आणि ह्या प्रश्नावर माझ्याशी कोणी काय बोललेलं नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो की विद्यमान आमदार आहे दत्तात्रय भरणे, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणाले की मी इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि वाडीवरती विकास केलेला आहे आणि मी तुम्ही मगाशी उल्लेख केला होता बंडखोरीचा की आमच्या विरोधात 2009ला बंडखोरी केली. ते म्हटले मी बंडखोरी कधीच केली नाही. मग त्यांना असं सुचवायचं होतं का कुठल्या तरी नेत्यांनी सांगितलं म्हणून ते उभं राहिले? आता ते काय म्हणले मला काय माहीत नाही, परंतु विकासाच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की आज इंदापूर तालुक्यामध्ये टीका म्हणून नाही पण वस्तुस्थिती आहे. आम्ही सुद्धा 20 वर्ष मंत्री असताना सुद्धा आम्ही निर्णय चांगल्या भावनेने घ्यायचो, पण ते खाली इम्प्लिमेंट होताना काय काय वेळेस चुकीचे इम्प्लिमेंट व्हायचे. साहजिक आहे, त्याच्यावर लक्ष देणं आपलं काम असतं. आज ह्या तालुक्यामध्ये जर निधी आणला गेला, प्रत्येक गावामध्ये विकासाचा निधी आणला गेला, पण तो निधी आणला म्हणजे विकास झाला नाही. माझं म्हणणं असं आहे की तो आणलेला निधी योग्य पद्धतीनं त्याच कामासाठी जर क्वालिटी वर्क झालं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आज तुम्ही कुठल्याही भागात जर गेला तर ज्याला कोणाला ठेकेदारीला ते काम मिळालं असेल, बघा ठेकेदारीचा व्यवसाय करणं काही गुन्हा नाही. ज्याला कोणाला काम करायचं त्यांनी त्या प्रोसिजरप्रमाणे यावं, त्यांनी काम करावं, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घ्यावं, त्यांनी घेऊन दुसऱ्याला कोणाला द्यायचं तर त्याचा प्रश्न आहे. पण कामं घ्यायची, दुसऱ्याला कामं द्यायची, मग तो दुसऱ्या आणि तिसऱ्याला कामं द्यायची, मग ती कामाचा दर्जा जो आहे, मूळ मुद्दा असा आहे की जर एक 5 किलोमीटरचा रस्ता झाला असेल तर ती काम चांगलं होतंय का नाही होतं त्या खात्याच्या अधिकाऱ्याचे बघायचं काम आहे, प्रशासनाचे बघायचं काम आहे. दुर्दैवाने तशी काय परिस्थिती इथं काही दिसत नाही आणि तो लोकांच्यामध्ये एक अनरेस्ट आहे, एक नाराजी आहे. खूप खूप धन्यवाद. तर होते हर्षवर्धन पाटील ज्यांनी सांगितलं की लोकसभेला प्रत्येक वेळेस आम्ही काम करतो, तन मनाने काम करतो, परंतु ज्यावेळेस विधानसभा येते त्यावेळेस नेमकं काय होते अद्यापपर्यंत त्यांना समजलेलं नाहीये. दुसरा प्रश्न ते असं विचारतायत की अद्यापपर्यंत कुठल्याही जे चर्चा सुरू आहेत की तुतारीकडून हर्षवर्धन पाटील लढणार किंवा त्यांच्या नेते संपर्क आहेत, तसं देखील त्यांनी स्पष्ट शब्दात नाकारलेले. अद्यापपर्यंत कुठल्याही तुतारीच्या किंवा शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.